मालवण तालुक्यातील कांदळगाव येथे चंद्रशेखर आत्माराम परब यांच्या मालकीच्या सुमारे 16 एकर बागायती क्षेत्रात शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। या आगीत आंबा आणि काजू बागायतीसह इतर झाडांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून लाखो रुपयांचं आर्थिक नुकसान झालं आहे। आग विझवण्यासाठी ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न केले। दरम्यान आग विझवण्यासाठी मालवण नगरपालिकेच्या अग्निशमन बंबालाही पाचारण करण्यात आलं। बंब नादुरुस्त असल्याचं सांगण्यात आल्यानं ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। कांदळगाव इथं चंद्रशेखर आत्माराम परब यांची बागायती आहे। चंद्रशेखर परब हे मुंबई येथे वास्तव्यास असून त्यांच्या बागेची देखभाल दिलीप पांडुरंग साळकर यांच्याकडे सोपवली आहे। या बागायतीमध्ये आग लागल्याच्या घटनेची माहिती मिळताच कांदळगावचे सरपंच रणजित परब यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। आग वेगानं पसरत असल्याचं लक्षात येताच त्यांनी परिसरातील ग्रामस्थांना सतर्क केलं। त्यानंतर लगतच्या कोळम आणि हाडी गावातील ग्रामस्थांनीही घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले। आग आटोक्यात आणण्यासाठी मालवण नगरपालिकेकडे अग्निशमन बंब मागवण्यात आला होता, मात्र बंब नादुरुस्त असल्याचे सांगण्यात आले। अखेर स्थानिकांच्या मदतीवरच आग नियंत्रणात आणण्यात वेळ लागला। सदर बागेत सुमारे 550 आंबा कलम, 150 काजू कलम, 50 नारळाची झाडं तसंच इतर सुमारे 50 झाडांचा समावेश होता। विशेष म्हणजे ही घटना ऐन आंबा काढणीच्या हंगामात घडल्यानं परब कुटुंबियांना मोठा आर्थिक फटका बसला आहे। याशिवाय सुमारे 200 मीटर लांबीची पाण्याची पाईपलाईन देखील आगीत जळून खाक झाली आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।